जाणून घेऊया आजच्या टॉप 10 न्यूज। वार्षिक कार्यक्रमाच्या संबंधाने झालेल्या वादाचा राग मनात धरून एका 14 वर्षाच्या मुलाने वर्गात जाऊन 15 वर्षाच्या मुलाच्या गळ्यावर काचेच्या तुकड्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे। प्रेमसंबंधास नकार दिल्यामुळे एका तरुणीचे समाज माध्यमांवर अश्लील फोटो टाकून बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी तरुणीच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। कुख्यात गुंड प्रकाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या केल्याप्रकरणी 6 आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि प्रत्येकी 13,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि बॉलिस्टिक एक्सपर्टचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला। आरोपीकडून 3 पिस्तुले आणि 3 कोयते जप्त करण्यात आले होते। तब्बल 10 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला। लॉजमध्ये का गेली होतीस असे विचारले असता पत्नी व मुलाने वडिलांना मारहाण करून जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडला आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस महामार्गावर मध्यरात्री 3 वाजता खासगी बसला टेम्पो ट्रकने धडक दिल्याने अपघात झालेला आहे। ट्रकने धडक दिल्यानंतर बस रस्ता कडेला 20 फूट खाली खड्ड्यात पलटी झाली आहे। या बसमधून 11 प्रवासी प्रवास करत होते। या अपघातात 3 गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आले आहे। जखमींवर पनवेलच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुण्यातील जांभूळवाडी येथील माऊली बिल्डिंगमध्ये भर दिवसात 3 पत्तीचा जुगार रंगला होता। या घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलिसांनी येथे छापा टाकून 17 जणांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 1,16,970 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे।